आज दुपारी मी नाशिकवरून पुण्याला आले होते आणि माझी मम्मी मला बरेच लोकांनी विचारलं की तू सोलो ट्रिपला गेली तर तुझ्या मुलांना कुठे ठेवून गेलीस. तर माझी मम्मी आली होती मला हेल्प करायला. माझी प्रचंड इच्छा होती की माझे जे 1,00,000 सबस्क्रायबर आहेत ना ते फक्त नाशिकलाच व्हावे आणि खरंच परमेश्वराने तेच केलं. तर खूप छान मम्मीनी मदत केली म्हणून हे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. मी बाहेर होते त्या दरम्यान बरेचसे पार्सल आले. त्यातलं माझं हे इंडस व्हॅलीचं ना मी काही भांडी मागवली होती. इंडस व्हॅलीचे आपण बरेचसे भांडे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहेत, पण आज मी ना तुम्हाला प्लेस स्टेनलेस स्टील कुकवेअर शेअर करणार आहे. त्यामध्ये मी मागवलं आहे स्टॉक पॉट विथ ग्लास लिड. तर हे म्हणजे एक तुम्ही माझ्या भाषेत जर विचारलं तर मी त्याला हंडीच म्हणेल. तर या हंडीला ना बेसिकली याचं नाव आहे टर्बो चॉक असं म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला हंडी असंच त्याला इंट्रोड्यूस करेल. तर हे इतकं अमेझिंग आहे ना. हे ट्रिप्लेस स्टेनलेस स्टील आहे. अजिबात त्याच्यामध्ये काहीच चिटकत नाही. इतकं हेवी याचा बेस आहे ना. तर असं जर काही भांडं आपल्याकडे असेल ना तर स्वयंपाक करण्यामध्ये पण खूप सुंदर अशी रुची येते. आणि मला तर स्वयंपाक करणं हे प्रचंड आवडतं. आणि इंडस व्हॅली ना इंडियाचं नंबर 1 हेल्दी कुकवेअर ब्रँड म्हणून ओळखला जातो. ही जी ग्लास लीड आहे ना ती इतकी हेवी आहे ना, एकदम अशी पातळ वगैरे नाही आहे. आणि हे इतकं प्रीमियम लुक देतं ना स्वयंपाक करत असताना, जबरदस्त फील होतं. आता ह्याचे काही स्पेसिफिकेशन म्हणजे हे इझी टू क्लीन आहे, फास्ट अँड इवन कुक याच्यामध्ये होतं, हीट प्रॉपरली स्प्रेड होते, वाईड लॉंग हँडल आहे म्हणजे तुम्हाला धरायला पण एकदम इझी जातं. तर सांगेल तितकं कमी आहे. पण चला आज मी तुम्हाला ना माझ्या आवडीचं माझं कम्फर्ट फूड जे आहे ते दाखवते. बरेचदा आपण ही रेसिपी फॉलो केली आहे कुकरमध्ये, पण मी आज या हंडीमध्ये बनवणार. मला ॲक्च्युली बिर्याणी बनवायची होती, पण माझ्याकडे खूप जास्त काम पेंडिंग आहे ना, त्यामुळे मी फार काही करत बसले नाही. तर काय नाही, माझ्या मस्त नवीन हंडीमध्ये छान तेल टाकलं, जिरा मोहरीची फोडणी देऊन मी त्यामध्ये कढीपत्ता घातला, कांदा आणि हिरवी मिरची टाकली, ते जरा फ्राय होऊ देते. तोपर्यंत मी अजून एक कढाई पण मागवली आहे त्यांची. खरं तर मला हे ओपन करायचंच नव्हतं, कधीतरी रेसिपी शेअर करेल म्हणूनच तेव्हा दाखवेल म्हटलं, पण मलाच कंट्रोल झालं नाही. तर हे पण ट्रिप्लेस स्टेनलेस स्टील आहे कढाई. तर नॉर्मल कढाई आहे, तुम्ही पाहू शकता, खूप हेवी बेस त्याचा आहे. ह्याचं स्पेसिफिकेशन आणि हे सगळं मी तुम्हाला एखाद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये देईलच. त्याला पण असे ग्लास लीड आहे आणि खूप मस्त क्यूट आहे. 3 ते 4 लोकांची छान भाजी याच्यामध्ये होईल. तर आता किचन कट्ट्यावर थोडा पसारा झालाच आहे, पटकन बाजूला करते. आणि इथे छान कांदा गोल्डन फ्राय झाला, त्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूण जे पेस्ट केली होती ना ते टाकून घेते. असं काही फाईन पेस्ट नाही, नॉर्मल असं जस्ट चेचून घेतलेलं. त्यामध्ये नॉर्मल आपला लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि एवढंच टाकलेलं आहे, बाकी कुठलाच मसाला नाही. एकदम साधं सिम्पल करते. असं खूप असं गरमीचं काही खावं वाटत नाही ना, मग अशावेळी मी हेच करते. फ्रीजमध्ये शोधलं, मला वाटलं काही मटर वगैरे मिळेल, पनीर मिळेल, पण ते सगळं संपलेलं होतं. मग जे काही होतं ना भाजी मी ते सगळं काढलं आणि मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलं. आता याला वाफवून घेणार एकदम छान. तोपर्यंत मी काय करते, काय एक तोपर्यंत मी तांदूळ आणि डाळ निवडून घेते. मी विसरूनच गेले मला काय बोलायचं आहे, असं बरेचदा होतं. तर मस्त तांदूळ घेतलं आणि मस्त काय असते, तांदूळ घेतलं आणि तुरीची डाळ टाकली. तुरीची डाळ ऑप्शनल आहे, मला आवडते, कधी टाकते कधी नाही टाकत. तर तुरीची डाळाने ते छान स्वच्छ धुवून घेतलं आणि मस्त आता त्याला फ्राय करून घेणार आहे. आता हे छान तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, ही भांडी दिसतायत तेवढी महाग नाही आहे बरं का. तुम्हाला पाहिजे असेल ना तर माझं फक्त कुपन कोड वापरा, नम्रता 12, आणि तुम्हाला डिस्प्लेवरती दिसेलच माझं कुपन, असं मी कॉर्नरला लावलेला आहे, तो तुम्ही वापरा आणि तुम्हाला 12% फ्लॅट डिस्काउंट मिळेल. आणि हां, खरं सांगता हे भांडे अप्रतिम आहे आणि आपल्या किचनमध्ये एक वेगळाच रिच लुक आपल्याला देते. बरं आता झालं काय सांगू का तुम्हाला, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे बरं का. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक अजिबात विसरू नका बघायला. दुसरी गोष्ट म्हणजे कमेंट बॉक्समध्ये पण मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेलच, पिन केलेली असेल, ठीक आहे. हां, आता झालं काय की कोथिंबीर नसली की मला कुठलाच स्वयंपाक पूर्ण झाल्यासारखं असं वाटत नाही. कोथिंबीर पाहिजे म्हणजे पाहिजे. एखादं पदार्थ मी बनवलेला असेल तर तो दिसायला जर टेम्पटिंग असेल तर मला तो खायला खूप आवडतो. मी असंच फिक्कं फुक्कं नाही, मला जातच नाही. हां, माझ्याकडनं चुकलं काय माहिती आहे का, की गरम पाणी मी टाकत असताना कॅमेरा ऑन करायचं विसरले. बरेच जण मला म्हणतात की तुझं शूट कोण करते,
बरेचदा कालच्या तर व्हिडिओला तर इतकं लोकांनी ट्रोलच केलं आहे की सोलो ट्रिप म्हणते आणि शूट कोण करते, प्रॉपर शूट दिसतोय. तर आता 4 वर्ष झाले मी व्लॉगिंग करते, ते आता सवय झाली आहे. आणि ट्रायपॉडच आहे की जे माझा आधार आहे ॲक्च्युअलमध्ये. माझं शूट कोणीच करत नाही. मुलांना ह्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं नाही आहे. कधी तर आम्ही कुठे आउटडोअरला गेलो तर एखाद्या वेळेस मी कॅमेरा देते वैष्णवीला किंवा कोणाला पण, जे कोणी असेल त्या टायमाला. पण खरं सांगते 110% माझं शूट रोजचं मीच मॅनेज करते. ते कसं करते ना मी ते तुम्हाला लवकरच शेअर करेन. माझं जेवण तर तयार झालेलं आहे, परंतु जर तुम्हाला या भांड्याची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. त्याचबरोबर कमेंट बॉक्स पण चेक करा आणि 12% डिस्काउंटसाठी नम्रता 12 हे कोड वापरायला विसरू नका.